मध्ये खरात सेव्ह करायचा, त्यामुळे तपास यंत्रणांसमोर सध्या मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळतंय। भोंदू खरातच्या मोबाईलमधून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। दरम्यान खरातच्या शस्त्र परवान्यासंदर्भात सुद्धा एक धक्कादायक माहिती समोर आली। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच नाहीये। खरातला शस्त्र परवाना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला असा सवाल आता विचारला जातो। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये याची नोंदच नाहीये। स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या सगळ्या बाबतीत अनभिज्ञ असल्याचं दिसलं। तत्कालीन तहसीलदार आता अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। पुन्हा जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, खरं तर खराच्या शस्त्र परवान्यासंदर्भात कोणती नोंदच नसल्याची आता माहिती समोर आली। आता या सगळ्या संदर्भात तहसीलदारांनी किंवा स्थानिक प्रशासनाकडून काही अपडेट्स दिली आहे का? किरण, माझा आवाज पोहोचतोय? तर तांत्रिक कारणामुळे सध्या संपर्क तुटलेला आहे। मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच झाली नाही। त्यामुळे खरातला शस्त्र परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिला असा आता प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण याची कुठेच नोंद नाहीये। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये सुद्धा नोंद नसल्याचं समोर आलं। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात कुठलीच नोंद नाहीये। स्थानिक पोलीस स्टेशन सुद्धा या सगळ्या बाबतीत अनभिज्ञ असल्याचं समोर आलं। त्यामुळे आता तत्कालीन तहसीलदार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात कसलीही नोंद करण्यात आलेली नाहीये। खरातकडे शस्त्र होतं, मात्र या शस्त्र परवान्याची कोणतीच नोंद नव्हती। त्यामुळे तत्कालीन तहसीलदारांवर आता कारवाई होण्याची आणि त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। खरातला हा शस्त्र परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिला असा सवाल आता उपस्थित केला जातो, कारण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंद नाहीये। सोबतच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा याची नोंद नसल्याचं दिसतंय। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण। कल्याणी, खरं तर काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने अशोक खरातला बंदुकीचं लायसन दिलेलं आहे अशा पद्धतीचा खुलासा करण्यात आलेला होता। आणि आता काही दिवसांपूर्वी हा लायसन सुद्धा प्रशासनाने एकूणच रद्द केलेला आहे। पण हे सगळं असताना याची नोंद जी आहे ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल किंवा केंद्रीय मंत्रालयाचे काही गाईडलाईन्स आहेत त्याही ऑनलाईनच्या इथे या अशोक खरातने आपल्या बंदुकीचं लायसन संदर्भात हे नोंद केलेलं नाहीये अशा पद्धतीचं माहिती आता समोर येत आहे। आणि लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील अशा निवडणुकीच्या वेळेस आपलं जे लायसन आहे ते खरं तर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे हे रिटर्न द्यावं लागतं। त्याही वेळेस जे अशोक खरातने दिलेलं नाहीये अशाही पद्धतीचं माहिती समोर येत आहे। एकीकडे नाशिक प्रशासनाने बंदुकीसाठी लायसन जो आहे तो अशोक खरातला दिलेला होता, पण याची कुठेही नोंद नाही अशी माहिती एकूणच हे समोर येत आहे। त्यामुळे नेमकं हे सगळं गौरमंगल काय आहे, आता याही प्रकरणाची चौकशी जे एसआयटी कडनं केलं जाऊ शकतं। त्यामुळे नेमकं हे प्रशासन कुठल्या आधारावरती हे जे अशोक खरातला बंदुकीचं लायसन दिलेलं आहे ते आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, म्हणजे पोलीस सुद्धा एक प्रकारे आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं दिसतंय असं आपल्याला म्हणता येईल, कारण एकीकडे जिल्हा प्रशासनानेच या अशोक खरातला हे बंदुकीचं लायसन दिलेलं आहे, पण यात कुठेही हे नोंद करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता एसआयटी कडनं जिल्हा प्रशासन असेल तेव्हाचे तत्कालीन अधिकारी असतील किंवा काही पोलीस अधिकाऱ्यांचं चौकशी सुद्धा करण्याची शक्यता आहे। नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर खरातला शस्त्र परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिला असा सवाल आता उपस्थित केला जातो। तर भोंदू अशोक खरातला आता 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खरातच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली। खरात तपासात सहकार्य करत नाही असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। खरातवरचे आरोप अत्यंत गंभीर असल्याचं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे अशोक खरात आता 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। पाहूयात पुढची बातमी। दीपक केसरकर एकदा भांड फोडाच, सुषमा अंधारे यांनी केसरकरांना आता आव्हान दिले। चाकणकरच नव्हे तर केसरकर